अर्थ आणि पिंची संस्थांचा उपक्रम वारीनंतर भक्तिशक्ती चौकात स्वच्छता मोहीम। संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहूतून प्रस्थान करून 19 रोजी पिंपरीतील भक्तिशक्ती चौकात आगमन करणार आहे। विठोबा माऊलींच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भक्तिभावाने या वारीत सहभागी होतात। मात्र या भक्तिमय उत्सवाच्या समाप्तीनंतर मागे उरतो तो फक्त कचरा आणि अस्वच्छता। पण हा प्रश्न तर फार गंभीर आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था आणि नागरिक हॉटेल अन्न पाण्याची तर व्यवस्था करतात, परंतु नंतर जो होणारा कचऱ्याचा ढीग आहे त्याचा खूप परिणाम करून जातो। स्वच्छता हा खरा धर्म आहे, गलिच्छपणा हा पाप आहे असे सांगणाऱ्या संत गाडगे महाराजांचे तत्व वारीनंतरही काही संस्थांनी कायम ठेवले आहे। त्यात आहेत संयुक्त राष्ट्रसंघ मान्यता प्राप्त अर्थ आणि पिंची या 2 संस्थांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत भक्तिशक्ती चौकात स्वच्छता मोहीम राबवली। या उपक्रमात दोन्ही संस्थांच्या 150 महिला स्वयंसेवक हजर होते। वारीनंतर झालेला सर्व कचरा त्यांनी साफ या मोहिमेचे नेतृत्व अर्थ NGOच्या CEO प्रवीण कलमे आणि पिंचीच्या संस्थापक पूनम परदेसी म्हणतात, वारीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन केवळ प्रशासनासाठी खूप कठीण काम आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाला सहकार्य करण्याच्या हेतूने आम्ही अर्थ आणि पिंची संस्थांनी मिळून पुढाकार घेतला आहे। ही केवळ स्वच्छतेची जबाबदारी नाही, तर ही आमच्या विठोबाप्रती असलेली भक्तीची आणि सामाजिक जाणीवेची अभिव्यक्ती आहे। भक्तीसह आपण भोवतालच्या पर्यावरणाची जबाबदारी घेतली पाहिजे असा एक सामाजिक संदेशही या उपक्रमातून दिले जातो। तर सर्वांनी या वारीमध्ये येऊन आपण सुद्धा स्वच्छता अभियान पुढे घेऊन जावे। पूर्ण पुणेच काय, पुण्याचा बाहेर पण परिसर स्वच्छ ठेवावा ही विनंती।